Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lecture, we have studied importance of measuring instrument, syllabus topic 5.1.1, importance of measuring resistance. In that, use of resistance measurement, quality assurance, better quality of maintenance, design, fault finding and diagnosis, safety. हे पॉईंट आपण कव्हर केले होते. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.1.2 क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्सचे वर्गीकरण, लो रेजिस्टन्स, मीडियम रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्स हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले. नाव इन दिस व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मेथड्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स. मेथड्स म्हणजे पद्धत, ऑफ म्हणजे चे, मेजरिंग म्हणजे मोजमापन करण्याचे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू मोजण्याचे पद्धती. ओके. इन MSBT Winter 15, Winter 17, the question is asked, name the method used to measure following resistances: low resistance, medium resistance, insulation resistance, earth resistance. Okay, it is for 4 marks for summer 17, winter 15 exam. काय प्रश्न होता पहा. नाव लिहायचे आहेत पद्धतींचे. ओके. यूज्ड टू मेजर फॉलोइंग रेजिस्टन्स. ठीक आहे. खालील रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत त्यांचे फक्त नाव लिहायचे होते. 4 मार्क्सला क्वेश्चन होता. लो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत आहे, मीडियम रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे आवरणाचा रोधक मोजण्यासाठी कोणती पद्धत आहे, अर्थ रेजिस्टन्स. ओके. इथं दिलेलं आहे लो रेजिस्टन्स, केल्विन्स डबल ब्रिज पोटेन्शियोमीटर ही पद्धत आपण लो रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी यूज करतो. केल्विन्स हे शास्त्रज्ञांचं नाव आहे. केल्विन्स डबल ब्रिज. ओके. पोटेन्शियोमीटर. त्याचबरोबर मीडियम रेजिस्टन्स, विटस्टन ब्रिज, ॲमीटर व्होल्टमीटर मेथड अँड सबस्टिट्यूशन मेथड. ओके. मीडियम रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी विटस्टन ब्रिज, ॲमीटर व्होल्टमीटर मेथड, सबस्टिट्यूशन मेथड. हाय रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी हाय रेजिस्टन्स मेगर टेस्ट आहे, लॉस ऑफ चार्ज मेथड. अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी अर्थ टेस्टर आहे, फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड. ओके. फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड. हे 4 प्रकारचे रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी पुढील पद्धती यूज केल्या जातात. ओके. आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत सर्व पद्धती. ओके. सिलेबस टॉपिक 5.1.3 मेथड्स ऑफ मेजरिंग मीडियम रेजिस्टन्स. ओके. मेथड्स ऑफ मेजरिंग मीडियम रेजिस्टन्स आपण आत्ताच पाहिलं. मीडियम रेजिस्टन्स आपण विटस्टन ब्रिज आणि ॲमीटर व्होल्टमीटर मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथडनुसार करता येते किंवा करतात. ठीक आहे. पहा सिलेबस टॉपिक 5.1.3 मेथड्स ऑफ मेजरिंग मीडियम रेजिस्टन्स. मीडियम व्हॅल्यूचे जे रेजिस्टन्स आहेत म्हणजे 1 ओहमपासून 0.1 मेगा ओहमपर्यंतचे जे रेजिस्टन्स आहेत ज्यांची व्हॅल्यू आहे अशा रेजिस्टन्सना आपण मीडियम रेजिस्टन्स म्हणतो. ओके. फॉलोइंग मेथड्स आर यूज्ड. खालील पद्धती वापरतात. 5.1.3 A विटस्टन ब्रिज. Wheatstone bridge has its own importance and it is used from the very old days and proves to be important and reliable even today for measurement of unknown resistance by comparison method. Wheatstone bridge काय आहे? Wheatstone bridge has its own importance and it is used from the very old days and proves to be important and reliable even today for measurement of unknown resistance by comparison method. ओके. विस्टन ब्रिज ही एक जुनी पद्धत आहे. ओके. त्याचं एक स्वतःचं इम्पॉर्टन्स आहे, त्याचं एक स्वतःचं महत्त्व आहे अँड इट इज युज्ड फ्रॉम द व्हेरी ओल्ड डेज. ओके. काही जुन्या दिवसांपासून हे वापरण्यात येते अँड प्रूव्स टू बी इम्पॉर्टंट अँड रिलायबल. ओके. हे इथे सिद्ध केलेलं आहे की हे महत्त्वाचं आणि रिलायबल आहे इवन टुडे फॉर मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टन्स बाय कम्पॅरिझन मेथड. ठीक आहे. आजच्या तारखेमध्ये अननोन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या पद्धती ज्या असतील त्यांच्या तुलनेत हा विस्टन ब्रिज त्यानं सिद्ध केलेला आहे की त्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे
आणि तो रिलायबल आहे हे सिद्ध झालेलं आहे. ओके, कन्स्ट्रक्शन पहा. इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म, ह्याच्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये इट हॅज 4 आर्म्स कनेक्टेड. इट हॅज 4 आर्म्स, त्याला 4 बाजू आहेत विस्टर्न ब्रिजला. इट हॅज 4 आर्म्स कनेक्टेड इन डायमंड शेप. डायमंड शेपमध्ये कनेक्ट केलेल्या 4 बाजू आहेत. 3 आर्म्स हॅव द रेजिस्टन्स पी क्यू अँड एस अँड आर आर्म. ओके, म्हणजे 3 आर्म आहेत, त्याच्यापैकी पी क्यू अँड एस हे आर्म काय आहेत, कनेक्टेड आहेत. ओके, अँड आर आर्म फॉर कनेक्टिंग अननोन रेजिस्टन्स. आणि आरचा जो आर्म आहे, आरची जी बाजू आहे त्याला अननोन रेजिस्टन्स म्हणजे माहीत नसलेला रेजिस्टन्सची व्हॅल्यू तिथं कनेक्ट केलेली आहे. हुज व्हॅल्यू इज टू बी डिटरमाइंड, त्याचीच व्हॅल्यू आपल्याला आता शोधायची आहे. ओके, कन्स्ट्रक्शन पाहूयात आपण. इथे पहा 4 आर्म्स आहेत. ओके, पी क्यू अँड एस हे कनेक्ट केले आहेत. आर इज द अननोन व्हॅल्यू. एस रेजिस्टन्स इज ॲडजस्टेबल, त्याच्यापैकी हा एस आर्ममध्ये हा रेजिस्टन्स जो आहे तो ॲडजस्टेबल आहे. ओके, ॲडजस्टेबल व्हेरिएबल रेजिस्टन्स अँड पी अँड क्यू आर द रेशो आर्म्स. ओके, पी आणि क्यू हे गुणोत्तर प्रमाण व्यस्त असणारे रेजिस्टन्स आहेत. ओके, पी अँड क्यू आर दी रेशो आर्म्स ऑफ मल्टिपल व्हॅल्यू रेजिस्टन्स 10, 100, 1000. ओके, पी आणि क्यू हे असे रेजिस्टन्स आहेत की यांचा जर रेशो घेतला, यांचं जर गुणोत्तर घेतलं तर त्यांचं मल्टिपल काय आन्सर येणार आहे, 10, 100 किंवा 1000 अशा प्रमाणात हे 2 रेजिस्टन्स घ्यावे लागतात. ओके, these 4 arms are connected at the junction A, B, C and source voltage battery of 1.5 volt is connected across A and C. ओके, हे 4 बाजू कनेक्ट केलेले आहेत जंक्शन ए बी सीला आणि 1.5 व्होल्टची बॅटरी ही कनेक्ट केलेली आहे जंक्शन ए आणि सीमध्ये. ओके, इथं आपण पाहू शकतो पी क्यू आर आणि एस हे 4 बाजू 4 जंक्शनला कनेक्टेड आहेत, ए बी सी जसं की. ओके, आणि इथं हा डी. ओके, त्याचबरोबर बॅटरी 1.5 व्होल्टची बॅटरी जंक्शन ए आणि सीच्या मध्ये कनेक्ट केलेली आहे स्विचच्या द्वारा. ओके, गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड अक्रॉस टर्मिनल बी अँड डी. गॅल्व्हॅनोमीटर एक कनेक्ट केलेला आहे टर्मिनल बी आणि डीच्या मध्ये. ओके, हे हा ब्रिज सर्किट. ठीक आहे, हे ब्रिज सर्किट आपण एक्सप्लेन केलं आहे. ओके, फिगर 5.1.3 विटस्टन ब्रिज सर्किट. ओके, हे असं तुम्हाला ॲक्च्युली प्रॅक्टिकल पॅनल दिसेल. याच्यामध्ये आपल्याला काय सांगतात पाहते, लुक फॉर बॅटरी. इथे पहा लुक फॉर बॅटरी, बॅटरीसाठी बघायचं आहे. लुक फॉर गॅल्व्हॅनोमीटर. ओके, इथे सेपरेटली बॅटरी कनेक्ट होईल तुमची पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल आणि इथे गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट होईल. ठीक आहे, राहिल्या त्या 4 बाजूस पी क्यू एस. ह्या पी क्यू एस कनेक्ट करण्यासाठी ह्या रेजिस्टन्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू असलेल्या पोटेन्शिओमीटरच्या व्हॅल्यू आहेत. ओके, तुम्ही या पोटेन्शिओमीटरला जर रोटेट केलं तर रिस्पेक्टिव्ह पी क्यू आणि एसची व्हॅल्यू काय होईल ते चेंज होईल. ओके, ठीक आहे. ओहम्स ॲट रूम टेम्परेचर 20 डिग्री. ठीक आहे, ओहम्स म्हणजे यांची व्हॅल्यू रेजिस्टन्समध्ये आहे, त्याचं युनिट आहे ओहम्स. ॲट रूम टेम्परेचरसाठी रूम टेम्परेचरमध्ये हे प्रॅक्टिकल कंडक्ट करता येतं. ओके, ज्यावेळी 20 डिग्री टेम्परेचर असायला पाहिजे. ठीक आहे, फिगर 5.1.4 माउंटिंग प्लेट कंट्रोल पॅनल ऑफ विस्टर्न ब्रिज. हे माउंटिंग प्लेट आहे कंट्रोल पॅनल ऑफ विस्टर्न ब्रिज. हे विस्टर्न ब्रिजचं कंट्रोल पॅनल असलेलं पॅनल आहे की ज्याच्यावरती हा एक्सपेरिमेंट करू शकतो. ह्याच्या आतमध्ये मात्र अशा पद्धतीचंच ब्रिज कनेक्टेड असणार आहे. ओके, ठीक आहे. स्टेप्स इन ब्रिज बॅलन्सिंग अँड बॅलन्सिंग इक्वेशन. स्टेप्स इन ब्रिज बॅलन्सिंग अँड बॅलन्सिंग इक्वेशन. बॅटरी अँड गॅल्व्हॅनोमीटर आर कनेक्टेड ॲज शोन इन द सर्किट. अननोन रेजिस्टन्स आर इज कनेक्टेड अक्रॉस x2, x1, x2 की और स्विचेस. ठीक आहे, अननोन रेजिस्टन्स आर हा कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, इथे अननोन रेजिस्टन्स आर कनेक्ट केलेला आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे, शोधायची आहे. इज प्रेस्ड टू कमेन्स. ठीक आहे, स्विच एस इज प्रेस्ड टू कमेन्स. स्विच एस कुठे इथे आहे. ठीक आहे, हा प्रेस केला की कमेन्स होईल. कमेन्स होणे म्हणजे सुरुवात होणे. द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू रेशो आर सिलेक्टेड. रेजिस्टन्सेस एस इज व्हॅरिड. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर सिलेक्टेड. पी आणि क्यूच्या व्हॅल्यू सिलेक्ट केल्या. ठीक आहे, रेजिस्टन्स यस इज व्हॅरिड. रेजिस्टन्स हा जो यस आहे तो जो की व्हेरिएबल आहे, जो व्हॅरी करता येऊ शकतो त्याला व्हेरी करायचा आहे. ओके, इनिशियली द करंट इन ब्रांच आर डिफरंट ॲज
I1 I2 I3 सुरुवातीला ब्रांचमधून जाणारे करंट हे वेगळे असतील. I1 इथे आहे, I2 इथे आहे आणि I3 इकडे आहे. ओके, आणि हा I4 इकडे आहे. ठीक आहे. अँड I4 अँड ऑल्सो गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट्स इन आयदर डिरेक्शन. त्याचसोबत गॅल्व्हॅनोमीटर हे दोन्ही बाजूला काय होईल, डिफ्लेक्शन होईल. गॅल्व्हॅनोमीटरचं जे डिफ्लेक्शन आहे ते दोन्ही बाजूला होईल. आयदर डिरेक्शनला तो म्हणजे इकडे पण आणि तिकडे पण डिरेक्शन होईल सुरुवातीला. ओके. P, Q and S are so adjusted that galvanometer shows zero null point reading. ओके, P, Q and S हा आपल्याला अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे की गॅल्व्हॅनोमीटर जिथे 0 रिडिंग दाखवेल, नल पॉईंट दाखवेल. ओके, 0 पॉईंट शो करेल आणि नल पॉईंट दाखवेल. ओके, दिस कंडिशन इज नोन ॲज बॅलन्स्ड कंडिशन ऑर नल कंडिशन ऑफ ब्रिज. या कंडिशनला काय म्हणतात, बॅलन्स्ड कंडिशन. ब्रिज बॅलन्स झाला. ओके, या कंडिशनला काय म्हणायचं, ब्रिज बॅलन्स झाला, बॅलन्स कंडिशन ऑर नल कंडिशन ऑफ ब्रिज. इन बॅलन्स्ड कंडिशनमध्ये काय होतं पहा, करंट इन द अप्पर टू ब्रांचेस थ्रू P अँड Q इज सेम. ओके, बॅलन्स कंडिशन ज्यावेळी असेल त्यावेळी करंट इन अप्पर टू ब्रांचेस म्हणजेच P आणि Q मध्ये जाणारा करंट, P आणि Q या रेजिस्टन्समधून जाणारा करंट काय असेल पहा, इज सेम. अँड इन द लोअर ब्रांचेस थ्रू R अँड S इज सेम. ठीक आहे, म्हणजे वरील जे दोन ब्रांच आहेत त्याच्यातून जाणारा करंट सेम आणि खाली जे दोन ब्रांच आहेत त्याच्यातून जाणारा करंट हा सेम असेल. हे केव्हा, ज्यावेळी ब्रिज बॅलन्स होईल तेव्हा. ओके, वेन देर इज नो करंट इन द गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरमधून कोणताही करंट फ्लो होत नसेल, कोणताही करंट प्रवाहित होत नसेल, द पॉईंट्स B अँड D आर इक्विपोटेन्शियल पॉईंट. ओके, मग त्यावेळी काय असतील, पॉईंट B आणि D की ज्याच्यामध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे तो इक्विपोटेन्शियल पॉईंट असेल. इक्विपोटेन्शियल पॉईंट म्हणजे समान तिथं भार असलेला पॉईंट. ओके, समान तिथं विद्युत भार असलेला पॉईंट. ठीक आहे, म्हणून पहा पोटेन्शियल ड्रॉप PD, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AD. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB, इथे पहा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन AD. ओके, हे सेम असतील. ठीक आहे, देअरफॉर I1P इक्वल्स टू I2R. I1P इक्वल्स टू I2R. आपल्याला काय करायचं आहे, माहीत नसलेला रेजिस्टन्स जो ब्रिजमध्ये कनेक्ट केलेला आहे R तो शोधायचा आहे. ओके, सुरुवातीला आपण ब्रिज तर बॅलन्स करून घेतला, गॅल्व्हॅनोमीटरची नल पोझिशन मिळवली. ठीक आहे, वरील दोन ब्रांचमधून जाणारा करंट सेम आणि खालून दोन ब्रांचमधून जाणारा करंट सेम असं मानलं आपण. ठीक आहे, तर ह्या दोन पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स काढला आणि ह्या दोन पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स हा सेम आहे असं म्हटलं. ओके, मग नेक्स्ट स्टेपला देअरफॉर I1P इक्वल्स टू I2R. I1P इक्वल्स टू I2R हे समीकरण 1 आपल्याला मिळालं. ठीक आहे, ऑल्सो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस BC इक्वल्स टू पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस CD. ठीक आहे, BC आणि CD ह्या ब्रांचमधला पण पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, सेम असेल. म्हणून I3Q इक्वल्स टू I4S हे दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. करंट इन द अप्पर ब्रांच विल बी सेम थ्रूआउट से I1. करंट इन द अप्पर ब्रांच विल बी सेम थ्रूआउट से I1. I1 हा अप्पर ब्रांचमधून जाणारा करंट सर्वत्र सेम असेल. अँड करंट इन द लोअर ब्रांच विल बी सेम. ओके, थ्रूआउट से I2. हा I1 जो आहे तो अप्पर ब्रांचसाठी सेम असेल आणि हा जो I2 आहे तो लोअर ब्रांचसाठी सेम असेल इकडे. ओके, ठीक आहे. पुन्हा पहा, दॅट इज म्हणजेच I3 इक्वल्स टू I1 म्हणजेच I3 जितका असेल तितका I1 असेल. ओके, किंवा I1 जितका असेल तितका I3 असेल. अँड I4 जितका असेल तितका I2 असेल. I4 इक्वल्स टू I2. ठीक आहे, त्यानुसार I1P इक्वल्स टू I2R, I1P इक्वल्स टू I2R हे समीकरण 3 अँड I1Q इक्वल्स टू I2S हे समीकरण 4. ओके, डिवायडिंग 5.1.1 बाय 5.1.3. इथं पहा इथं जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे. डिवायडिंग इक्वेशन 3/4 असं पाहिजे. ओके, कारण इथे पाहू शकतो आपण I1P अप्पर आहे आणि इथे I1Q हे लोअर डिव्हिजन साईडला आहे. ओके, म्हणजेच काय, इक्वेशन 3ला इक्वेशन 4ने भाग दिला. इक्वेशन 3ला समीकरण 4ने भाग दिल्यास
काय मिळतील पहा. I1 इकडे कॅन्सल होईल. ओके, अंशातला आणि छेदातला, आणि I2 इथे अंशातला आणि छेदातला कॅन्सल होईल. म्हणून शिल्लक काय राहील, P/Q बरोबर R/S. आता आपल्याला काय कशाची व्हॅल्यू शोधायची, आरची. ओके, जो इकडे उजवीकडे अंशात आहे, म्हणून अननोन रेजिस्टन्स आर. ओके, अननोन रेजिस्टन्स आर फक्त आपल्याला ठेवायचा आहे. नको असलेल्या टर्म्स इकडे घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, नको असलेली टर्म म्हणजे एस, जी की बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना गुणाकारात होईल. ओके, म्हणजेच काय, अननोन रेजिस्टन्स आर इक्वल्स टू एस इंटू P/Q. ओके, अननोन रेजिस्टन्स आर इक्वल्स टू एस इंटू P/Q किंवा P/Q. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ This is the equation of Wheatstone bridge at balance. This is the equation of Wheatstone bridge at balance. Thus, unknown resistance R is found from ratio arm resistance P and Q and variable resistance S. ओके, जो अननोन रेजिस्टन्स आर होता त्याला आपण शोधू शकतो रेशो आर्मनुसार. ओके, कोणकोणते रेशो आर्म्स आहेत, पी अँड क्यू अँड व्हेरिएबल रेजिस्टन्स एसच्या मदतीने आपल्याला माहीत नसलेला रेजिस्टन्स आर हा शोधू शकतो. रेजिस्टन्सेस पी, क्यू अँड एस आर माउंटेड इनसाइड व्हीटस्टोन ब्रिज बॉक्स. ओके, पी, क्यू अँड एस आर माउंटेड इनसाइड व्हीटस्टोन ब्रिज बॉक्स with adjusting knob on the box plate for operation. Okay, P and Q normally consists of 4 resistors each, the value being 10, 100, 1000, 10,000. Resistor S consists of a 4 dial or 5 dial decade arrangement of resistors. Okay, resistor S जो आहे तो 4 डायल किंवा 5 डायल डिकेड अरेंजमेंटने कनेक्ट केलेला असेल पॅनलच्या आतमध्ये. ओके, एक एक्झाम्पल पाहूया आपण. व्हीटस्टोन ब्रिज हॅज रेजिस्टन्सेस P इक्वल्स टू 1000 ओहम, Q इक्वल्स टू 100 ओहम. द बॅलन्स इज ऑब्टेन्ड व्हेन S इक्वल्स टू 20 ओहम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स R. निग्लेक्ट रेजिस्टन्सेस ऑफ बॅटरी अँड गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, काय काय दिलेलं आपल्याला व्हीटस्टोन ब्रिजमधले. P दिलाय जो डाव्या बाजूला वरती होता, Q दिलाय जो उजव्या बाजूला वरती होता. ओके, आणि S दिलाय जो उजव्या बाजूला खाली होता. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आर, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे ती फाइंड आउट करायची आहे. ओके, पहा सोल्युशन. ॲज डिराइव्ड आर इक्वल्स टू P डिवायडेड बाय Q इंटू एस. P किती व्हॅल्यू आहे 1000 छेद Q किती व्हॅल्यू आहे 100 गुणिले एस किती दिला आहे 20. ओके, हे सर्व कॅल्क्युलेशन आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला 200 ओहम मिळेल. जी माहीत नसलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू 200 ओहम. ओके, द मेजर्ड व्हॅल्यू will be lesser if internal resistance of battery and galvanometer is considered. Okay, the measured value will be lesser. मेजर केलेली व्हॅल्यू कमी असेल इफ जर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी, जर बॅटरीचा अंतर्गत रोधक अँड गॅल्व्हनोमीटरचा अंतर्गत रोधक इज कन्सिडर्ड. ठीक आहे, जर तो कन्सिडर केला असेल तर. एरर्स प्रेझेंट इन द व्हीटस्टोन ब्रिज और लिमिटेशन्स डिसएडवांटेज ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. फॉलोइंग एरर्स आर present in Wheatstone bridge. Errors present in Wheatstone bridge: contact resistance, thermoelectric, effect of temperature, other errors. ओके, हे एरर येऊ शकतात व्हीटस्टोन ब्रिजमध्ये. कोणकोणते, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, थर्मोइलेक्ट्रिक आणि इफेक्ट ऑफ टेम्परेचर, अदर एरर्स. फिगर 5.1.5 एरर्स प्रेझेंट इन व्हीटस्टोन ब्रिज. ठीक आहे, वन बाय वन करून आपण पाहूयात. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स ही एक एरर येऊ शकते व्हीटस्टोन ब्रिजमध्ये. म्हणजेच काय, this can cause serious error when comparatively low resistance is measured. ओके, हे केव्हा होऊ शकतं, जर कंपॅरेटिव्हली अतिशय कमी रेजिस्टन्स आपण मेजर केला तर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आपल्याला काय होऊ शकतो, तिथे चूक तयार झाल्या हे लक्षात येऊ शकते. इफ द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स ऑफ द कनेक्टिंग लीड्स, ठीक आहे, कनेक्ट केलेल्या लीडचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स टर्मिनल इज ग्रेटर दॅन द अननोन रेजिस्टन्स. ओके, ठीक आहे ना, म्हणजेच काय, कनेक्ट केलेल्या लीडचाच रेजिस्टन्स हा मोठा असेल माहीत नसलेल्या रेजिस्टन्सपेक्षा, अ सिरियस एरर इज इंट्रोड्यूस्ड. अशा वेळी एक सिरियस एरर काय होईल, तिथे इंट्रोड्यूस होईल. थर्मोइलेक्ट्रिक EMF. ओके, थर्मोइलेक्ट्रिक EMF आर प्रेझेंट इन द मेजरिंग सर्किट विच कॉज एरर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, थर्ड एरर आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. द स्टँडर्ड रेजिस्टन्स यूज्ड इन द ब्रिज circuit may suffer from temperature variation
This happens because of self-heating effect IR. The standard resistance, एक ideal resistance used in the bridge circuit may suffer म्हणजे नुकसान भरपाई ग्रस्त असणे, ओके, फ्रॉम टेम्परेचर व्हेरिएशन पासून तो काय असतो, स्टँडर्ड रेजिस्टन्स ग्रस्त असतो. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ सेल्फ हिटिंग इफेक्ट. हे कशामुळे घडतं, तर तो आयडियल किंवा स्टँडर्ड रेजिस्टन्स आहे तो स्वतः गरम झाल्यामुळे, सेल्फ हिटिंग, ओके, स्वतः उष्ण झाल्यामुळे तो परिणाम किंवा ती एरर येऊ शकते. एक्झाम्पल, इफ रेजिस्टन्स इन द ब्रिज आर वायर वाउंड रेजिस्टन्स, ओके, अँड मेडअप ऑफ कॉपर, एक कॉपरने बनवलेली वायर वाउंड पद्धतीची रेजिस्टन्स असेल ब्रिजमध्ये, तर काय होईल पहा, विथ टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ 0.004 डिग्री पर सेंटीग्रेड, ओके, 0.004 पर डिग्री सेंटीग्रेड इतक्या कॉपर तार असलेला वायर वाउंडचा जर रेजिस्टन्स ब्रिजमध्ये कनेक्ट केला असेल टेम्परेचर कोएफिशियंट असलेला, दस इफ टेम्परेचर चेंजेस बाय 1 degree centigrade, the error caused is 0.4 degree, okay, 0.4%. Other errors, the bridge should be precisely balanced, so if human error is involved, okay, the bridge should be precisely balanced, so if human error is involved, there will be error in measurement. The galvanometer used should be sensitive, otherwise null condition cannot be डिटेक्टेड ॲक्युरेटली, ओके. गॅल्व्हॅनोमीटर पण काय करायचं, आपल्याला सेन्सिटिव्ह यूज करायचं आहे, अदरवाईज आपल्याला नल कंडिशन म्हणजे जितक्या वेळेत पाहिजे तितक्या वेळेत सापडणार नाही, ओके, किंवा ॲक्युरेट मिळणार नाही. ठीक आहे. व्होल्टमीटर ॲमीटर मेथड, सिलेबस टॉपिक 5.3 5.1.3b, व्होल्टमीटर ॲमीटर मेथड in MSBT summer 14, summer 15, winter 16. The question is asked on this topic. एक्सप्लेन VI मेथड, ओके. VI मेथड म्हणजेच काय, व्होल्टेज आणि करंट यांचा कर्व असलेला ग्राफ, ओके, व्होल्टेज आणि करंट यांचं रिलेशन असलेला ग्राफ, VI मेथड, व्होल्टमीटर करंट मेथड ऑफ मीडियम रेजिस्टन्स मेजरमेंट विथ नीट सर्किट, ओके. हा प्रश्न होता समर 14, विंटर 15 आणि समर 15 साठी 4 मार्क्ससाठी होता, ओके. वन मोर क्वेश्चन, गिव वन ॲडव्हान्टेज अँड वन लिमिटेशन्स ऑफ VI मेथड, विंटर 16 4 मार्क्स. Low and medium resistance can be found by voltmeter ammeter method. This is described as follows. voltmeter ammeter method पद्धत वापरून सुद्धा आपण माहीत नसलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहीत करू शकतो, शोधू शकतो, ओके. त्यासाठी सर्किट अरेंजमेंट पहा. आर टू बी मेजर्ड म्हणजे माहीत नसलेला रोधक इथे कनेक्ट करायचा, त्याच्या अक्रॉस म्हणजे त्याच्या पॅरलमध्ये एक व्होल्टमीटर कनेक्ट करायचा, आणि व्हेरिएबल रेजिस्टन्स जो आहे RH किंवा रिओस्टॅट जो आहे तो ॲमीटरच्या सिरीजमध्ये आणि माहीत नसलेल्या रेजिस्टन्सच्या सिरीजमध्ये कनेक्ट करायचा, ओके. हे सर्व कॉम्पोनंट सिरीजमध्ये कनेक्ट करायचा आहे, व्यतिरिक्त व्होल्टमीटर हा फक्त माहीत नसलेल्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये येईल, पॅरलमध्ये येईल, ओके. पहा, DC सप्लाय दिल्यानंतर काय होतं, ओके. हे सर्किट अरेंजमेंटच आहे, पुन्हा तीच डायग्राम आहे. ॲमीटर तुम्ही व्होल्टमीटरच्या आधी कनेक्ट केला काय किंवा नंतर कनेक्ट केला काय, सेमच कनेक्शन असणार आहेत, ओके. Figure 5.1.6a, connections when R to be measured is large as compared with internal resistance of ammeter. ठीक आहे. R ज्यावेळी लार्ज असेल ॲमीटरच्या इंटरनल रेजिस्टन्सपेक्षा, त्यावेळी डायग्राम नंबर तुम्हाला 1 वापरावे लागेल, ओके. आणि फिगर 5.1.6b, कनेक्शन्स वेन R to be measured is very small, ओके. R हा व्हेरी स्मॉल असेल, इंटरनल रेजिस्टन्स ॲमीटरच्या इंटरनल रेजिस्टन्सपेक्षा कमी असेल, त्यावेळी फिगर तुम्हाला B वापरावी लागेल. द रेजिस्टन्स R whose value is to be measured is connected to a low medium voltage DC source as shown. RH is the rheostat to adjust the suitable value of current. Procedure: after making the connection, the DC supply is switched on. RH is adjusted to get a suitable value of current. Ammeter and voltmeter readings are taken. Ammeter and voltmeter readings are taken by varying RH to get second reading. By varying RH to get second reading, the ammeter and voltmeter reading are taken. Okay, RH व्हॅरी करून आपल्याला ammeter आणि voltmeterची reading इथं लिहायचे आहेत, घ्यायचे आहेत. Okay, the procedure is repeated for further 2-3 readings are tabulated in the observation table. Okay, ही पद्धत आपल्याला
ही प्रोसिजर आपल्याला 2-3 स्टेपमध्ये परत करायची आहे आणि व्हॅल्यू ज्या आहेत त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचे आहेत. ओके, पहा कॅल्क्युलेशन. रेजिस्टन्स आर इक्वल्स टू व्होल्टेज व्ही अपॉन करंट आय. रेजिस्टन्स आर हा कसा मिळेल? बेसिक ओम्स लॉ नुसार जर गेला तर व्होल्टेज व्ही अपॉन करंट आय. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ आर इज फाउंड फ्रॉम द रिडिंग. अशा प्रकारे आपण जी माहीत नसलेला रेजिस्टन्स होता आर त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट करू शकतो. ॲडव्हान्टेजेस: सिम्पल मेथड ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स, लेस टाइम रिक्वायर्ड फॉर मेजरमेंट अँड कॅल्क्युलेशन आर सिम्पल, मॉडरेट रेंज ऑफ रेजिस्टन्स कॅन बी मेजर्ड. ओके. डिसॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स. ओके, या पद्धतीचे तोटे काय आहेत? ॲक्युरेसी ऑफ मेथड डिपेंड्स ऑन ॲक्युरेसी ऑफ मीटर युज्ड. ठीक आहे, ॲक्युरेसी ऑफ मेथड, या मेथडची ॲक्युरेसी कशावरती आहे? तर ॲक्युरेसी ऑफ मीटर युज्ड. ओके, मीटरची ॲक्युरेसीवरती आहे. हाय रेजिस्टन्स विल नीड हाय व्होल्टेज सोर्स. जास्त व्हॅल्यूचं जर रेजिस्टन्स मेजर करायचं असेल तर जास्त व्होल्टेजची गरज आहे. करेक्ट मेथड ऑफ कनेक्शन शुड बी सिलेक्टेड. करेक्ट मेथड ऑफ कनेक्शन शुड बी सिलेक्टेड. या पद्धतीसाठी कनेक्शनची करेक्ट कनेक्शन पद्धत असायला पाहिजे. ओके, सिलेबस टॉपिक 5.1.3 सी, सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन म्हणजे प्रतिस्थापन किंवा पर्यायी पद्धत. ओके, फिगर 5.1.7 सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे, इथं काय दाखवले पहा. एक रेजिस्टन्स आहे जो की व्हेरिएबल होतो आणि त्याच्या सिरीजमध्ये ॲमीटर आहे आणि एक बाय डिरेक्शन असलेला स्विच आहे 1 आणि 2 टर्मिनल. ठीक आहे, स्विच 1ला जर कनेक्ट असेल तर हा आर इकडे येईल आणि स्विच 2ला जर कनेक्ट केला तर आपल्याला मल्टिपल रेजिस्टन्स जे टॅपिंग असलेले टॅपिंग मार्कर विथ व्हॅल्यू फॉर इच टॅप. ठीक आहे, इथं टॅपिंग मार्कर आहेत, त्या प्रत्येक टॅपिंगला वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत रेजिस्टन्सच्या. अशा प्रकारे आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरून सुद्धा माहीत नसलेला रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. पहा, बी म्हणजेच बॅटरी, आर म्हणजेच रेग्युलेटिंग रेजिस्टन्स, हा रेग्युलेटिंग रेजिस्टन्स आहे आणि कॅपिटल आर म्हणजे अननोन रेजिस्टन्स की ज्याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे आणि कॅपिटल एस म्हणजे स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स. स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स एस इक्वल्स टू स्विच. ओके, इथे पहा, इथे पण एस आहे आणि इथे पण एस आहे. हा एस काय आहे? स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स, हे व्हेरी होणारे रेजिस्टन्स, आणि हा एस आहे तो स्विच आहे. ओके, द स्विच एस इज पुट इन पोझिशन 1. जर स्विच एस हा पोझिशन 1 वरती ठेवला असता सो दॅट अननोन रेजिस्टन्स आर कम इन द सर्किट. अननोन रेजिस्टन्स आर काय होईल? सर्किटमध्ये येईल. देन रेग्युलेटिंग रेजिस्टन्स आर इज व्हॅरिड. मग रेग्युलेटिंग रेजिस्टन्स आर हा व्हॅरी करायचा अँड डिफ्लेक्शन ऑफ ॲमीटर इज नोटेड, आणि ॲमीटरचे डिफ्लेक्शन नोटेड करायचे आहेत. ओके, देन एस इज पुट ऑन पोझिशन 2. मग स्विच एस हा पोझिशन 2 वर पुट केला असता, 2 वर ठेवला असता, काय होईल पहा. अँड विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ आर एस इज व्हॅरिड टिल ॲमीटर शोज द सेम डिफ्लेक्शन. ओके, ॲमीटर जोपर्यंत सेम डिफ्लेक्शन दाखवत नाही, म्हणजे पूर्वी स्विचची पोझिशन 1 वर असताना जे रिडिंग दाखवलं आहे ते तिथंच ठेवायचे आहेत. व्हेरिएबल रेजिस्टन्स आर आणि अननोन रेजिस्टन्स आर तिथेच ठेवायचे आहेत. स्विचची पोझिशन 2 वरती गेल्यानंतर हा स्विचचं पोझिशन व्हेरिएबल रेजिस्टन्स अशा पद्धतीने व्हेरी करायचा आहे की पूर्वीचं जे रिडिंग होतं ॲमीटरचं ते तो शो करायला पाहिजे. अशा ठिकाणापर्यंत तो व्हेरी करायचा. ओके, position of R, S is varied till ammeter shows the same deflection. The corresponding value of S marked on tap gives the value of unknown resistance R. A गॅल्व्हॅनोमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने हा जो टॅप आहे त्याच्या सोबत असलेला जो रेजिस्टन्सची व्हॅल्यू असलेला जो टॅप आहे, नंबर आहे, तो काय करेल? आरची व्हॅल्यू दाखवेल. ओके, आरची व्हॅल्यू दाखवेल. म्हणजे झाला का नाही? माहीत नसलेला रेजिस्टन्स माहीत झाला का नाही? ओके, ठीक आहे. गिव्स द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स आर. अ गॅल्व्हॅनोमीटर विथ अ शंट कॅन ऑल्सो बी युज्ड इन प्लेस ऑफ अन ॲमीटर. दिस मेथड इज मोर ॲक्युरेट दॅन ॲमीटर अँड व्होल्टमीटर मेथड. ही पद्धत ही अधिक ॲक्युरेट आहे ॲमीटर आणि व्होल्टमीटर पद्धत मेथडपेक्षा. म्हणजे मेथड नंबर 2 आपण पाहिली बी, त्याच्यापेक्षा ही मेथड कशी आहे? ॲक्युरेट आहे. हावेवर द ॲक्युरेसी इज ग्रेटली अफेक्टेड इन द बॅटरी EMF चेंजेस ड्युरिंग द टाइम when two readings are taken. The accuracy also depends upon the accuracy with which the standard resistance S is known. Okay, the value of resistance S and R should be large compared to that of rest of the circuit. That is value of ammeter resistance, contact resistance, internal resistance of the battery.
This method is not widely used for simple resistance measurement, but it is used with some modifications for measurement of high resistance. Okay, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी कव्हर केल्या पहा. ओके, इथं पाहू शकतो आपण मेथड्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.1.3 मेथड्स ऑफ मेजरिंग मीडियम रेजिस्टन्स. त्याच्यामध्ये विस्टन ब्रिज ही पहिली मेथड होती. सेकंड मेथड होती ती ओके सॉरी एरर्स पण आपण पाहिले, एरर्स प्रेझेंट इन विस्टन ब्रिज और लिमिटेशन डिसएडवांटेज ऑफ विस्टन ब्रिज ते पाहिलेत आपण. ठीक आहे, त्याचबरोबर सेकंड मेथड होती व्होल्टमीटर ॲमीटर मेथड. ओके, मीडियम रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठीची जी पद्धत आहे. थर्ड मेथड होती ती म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड. ह्या तीन मेथड्स आपण पाहिल्यात. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 5.1.4 मेथड्स ऑफ मेजरिंग लो रेजिस्टन्स हे पाहणार आहोत. ओके, सो फॉर द नेक्स्ट video, next lecture, keep watching SRJ Technical, and thank you for watching this video.